200 कोटी रुपयांचा दुसरा जी.आर. कृषी विभागाने कोणत्या आधारावर काढला असा सवाल आता उपस्थित झालाय. खरंच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती? खरंच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती का असा सवाल या संदर्भात उपस्थित झालाय. कृषी विभागाने घाईघाईत काढलेल्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित झालाय. एबीपी माझाकडे 200 कोटींच्या त्या नव्या जी.आर.वर प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्रही हाती लागली आहेत. 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या जी.आर.साठी मान्यता मिळाल्याचा मुंडेंचा दावा आहे. धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहिलेलं पत्रही एबीपी माझाच्या हाती लागलंय. या पत्रावर कोणतीही तारीख नाही. ही धक्कादायक बाब आता उघड झाली आहे. 23 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचंही उघड झालंय. 30 सप्टेंबरच्या बैठकीत 3 विषय कृषी विभागाशी संबंधित होते, मात्र त्यात बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नाही असंही दिसून येत आहे. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि त्या बातमीशी संबंधित तितकेच महत्त्वाचे असे कागदपत्र सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. रजत, नक्की कशा पद्धतीने या सगळ्या प्रकारात प्रश्न उपस्थित होत आहेत? जो हा तारखांचा घोळ आहे, 23 आणि 30 तारीख आणि पत्रावरती नसलेली तारीख, हा सगळा घोळ नक्की काय आहे आम्हाला थोडंसं उकलून सांगा. पूर्वी मुळात कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीची योजना 2024च्या सुरुवातीला आखण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. मात्र अतिशय जास्त महागाच्या वस्तू खरेदी केलेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वस्तूसाठीचा जो उद्दिष्ट होता, शेतकऱ्यांची जी संख्या होती, तर 5 लाख शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा असेल तर 2 लाख 1.5 लाख शेतकऱ्यांनाच लाभ देता आला होता, कारण महागाच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये कृषी विभागाने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांना त्या वस्तूंचा पुरवठा करायचा आहे असा एक प्रस्ताव जो आहे तो समोर केला आणि त्याच्यासाठी 200 कोटी रुपयांची नवी तरतूद जी आहे ती करावी लागेल. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तत्कालीन कृषी सचिवांना एक पत्र पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या नवीन 200 कोटी रुपयांचा नवीन जी.आर. काढण्यासंदर्भात निर्देश दिले होते आणि त्या निर्देशामध्ये, त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की 23 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली आहे आणि 30 सप्टेंबरला जी बैठक झाली, या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा होऊन मान्यता जी आहे ती या नवीन जी.आर. काढण्यासंदर्भात मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही नवीन जी.आर. काढा आणि येणारी आचारसंहिता लक्षात घेता, येणारा रब्बी हंगाम लक्षात घेता लवकरात लवकर कारवाई करा आणि त्याची अंमलबजावणी करा. तसा जी.आर. जो आहे तो कृषी विभागाने काढला. मात्र आता जी काही माहिती समोर येत आहे, एबीपी माझाला त्या 2 मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भातली जी माहिती मिळाली आहे, 23 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 24 विषय चर्चेला आलेले होते, 24 निर्णय झालेले होते. मात्र त्याच्यामध्ये कृषी विभागाशी संबंधित एकही विषय नव्हता. तर 30 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये कृषी विभागाशी संबंधित 3 विषयांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभाग होता. मात्र त्यापैकी एकही विषय जो आहे तो कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित नव्हता. त्यामुळे एक तारीख नसलेल्या पत्राच्या माध्यमातून जेव्हा तत्कालीन कृषी मंत्री तत्कालीन कृषी सचिवांना निर्देश देतात की असा एक जी.आर. काढा ज्याची लागत 200 कोटी रुपये आहे, तो तारीख नसलेला पत्र आणि त्याच्यामध्ये उल्लेख असते की मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये त्याला मान्यता मिळाली आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची जी महाराष्ट्र सरकारची अधिकृत यादी आहे त्याच्यामध्ये या दोन्ही तारखांमध्ये या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे असा उल्लेख मिळत नाही. त्यामुळे कोणत्या आधारावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा 200 कोटी रुपयांचा जी.आर. काढला, नंतर त्याचा पुरवठा कदाचित शेतकऱ्यांना झाला असेल, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, त्या वस्तू पोहोचल्या नाही पोहोचल्या तो नंतरचा भाग आहे. मात्र शासनाचा, जनतेचा 200 कोटी रुपयांचा संदर्भातला निर्णय कोणत्या आधारावर करण्यात आला याचा उत्तर आता धनंजय मुंडे आणि तेव्हाचे जे कृषी विभागाचे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी देण्याची गरज आहे. रजत, आपल्यासोबत सध्या आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे हे सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये यापूर्वी सुद्धा आपल्याशी बातचीत केली होती, काही खुलासे केले होते. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. विजयजी, आपलं स्वागत आहे. आमचे प्रतिनिधी रजत आमच्या सोबत आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. रजत. विजयजी, जो 200 कोटी रुपयांचा खर्चाचा तरतूद असलेला एक नवीन जी.आर. 11 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला, त्याला आधार देण्यात आलेला आहे की 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली आहे.
या दोन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकींचा जर तपशील आपण पाहिला तर त्याचा उल्लेख कुठेही मिळत नाही। त्यामुळे कृषी विभागाने हा GR कसं काय काढला असा प्रश्न उपस्थित होतोय। काय तुमची माहिती आहे याबद्दल? आमची माहिती सुद्धा तीच आहे। 23 सप्टेंबरला हा ठराव मंजूर झाल्याचं भासवण्यात आलं आणि 30 तारखेला तो कन्फर्म झालाय असं भासवण्यात आलं, परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठराव नव्हता, कुठलाही मंजूर झालेला नाही। आणि तुम्ही जर तारखा बघितल्या 30ला ठराव मंजूर झाला असं म्हणजे कन्फर्म झाला असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे तो मुख्य सचिवांकडे जातो, तिथून खाली येतो वगैरे वगैरे, आणि अवघ्या 4 दिवसामध्ये याच्या अंमलबजावणीचं मंत्र्यांनी पत्र सुद्धा काढलं। हे सगळं संशयास्पद आहे। जे ठराव मंजूर झालेच नाही, जे प्रस्ताव मंत्रिमंडळात आलेच नाही, ते आल्याचं भासवून हे विषय मंजूर करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि हे सगळं एकूणच मंत्रिमंडळ, राज्यघटना आणि या सगळ्यांचं उल्लंघन करणार आहे। ज्या मंत्रिमंडळावर आपण विश्वास ठेवतो की तिथं काही गडबड चालत नाही, तर तिथेच जर अशी मोठ्या प्रकारची गडबड होत असेल तर लोकांनी आता विश्वास तरी कशाच ठेवायचा। आणि हे काही पहिल्यांदा घडतं याच्यातला भाग नाही। यापूर्वी मागच्या मार्च महिन्यामध्ये तसं घडलं होतं। जो मंत्रिमंडळ ठराव मंजूर झाला नाही त्याच्यामधून मग त्यांनी अँब्युलन्सचा कार्यादेश काढला होता, ते मंत्रिमंडळ ठराव झालाय असं भासवून, आणि या उघडकीला आलेल्या घटना आहेत। मंत्रिमंडळामध्ये यापूर्वी अशा किती घटना घडल्या असतील हे सांगता येणं अवघड आहे, परंतु मंत्रिमंडळाचा कारभार असा चालणार असेल तर तो एकूणच धक्कादायक प्रकार आहे। विजयजी, जे काही प्रश्न खरंय विजयजी, आपण ज्या पद्धतीने आमच्याशी संवाद साधलात विजयजी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। रजत, मी पुन्हा तुमच्याकडे येतेय। अशा पद्धतीने आता विजयजी सुद्धा म्हणाले की अशा पद्धतीने मंत्रिमंडळामध्ये मान्यता नसल्याचं स्पष्ट होतंय या 200 कोटींची तरतूद असलेल्या या GRला, परंतु एकंदरीत हा सगळा प्रकार बघता याचे धागेदोरे फक्त कृषी मंत्रालयाशी तेव्हा संबंधित होते, धनंजय मुंडे यांच्याच बाबतीमध्ये हा सगळा प्रश्न उपस्थित होतोय का आणखीही संबंधित कोणते नेते किंवा कुठले पदाधिकारी याच्याशी संलग्न असू शकतात? नक्कीच हा सर्व चौकशीचा भाग आहे। मात्र धनंजय मुंडे तत्कालीन कृषी मंत्री होते आणि त्यांनी पत्र लिहिला कृषी सचिवांना आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय झालेला आहे, मान्यता मिळाली असा दावा केला। आणि त्या पत्राच्या जो ABP माझाच्या हाती तो पत्र लागला त्याचा जो दुसरा पॅराग्राफ आहे रजत, पुन्हा एकदा थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। अंजलीताई, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये। खरं तर आपण हा प्रश्न उपस्थित केलेला होता कालच आणि त्यावरती आता आम्हाला कागदपत्र मिळालेली आहेत ABP माझाला सुद्धा। तर हा सगळा प्रकार कुठेतरी आणखीन त्याला पुष्टी मिळतेय, तो जोर धरतोय असं म्हणाल का? आपला अंजलीताई यांच्यावर संपर्क तुटलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचा असा खुलासा इथे होतोय। ABP माझाच्या हाती काही कागदपत्र लागलेली आहेत आणि त्यानुसार 23 आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यतेचा कुठलाही उल्लेख नाहीये ज्या 200 कोटींची तरतूद करण्यात आली होती त्याबद्दल। आणि या संदर्भात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। तर अंजलीताई, 2 पत्रांच्या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की 200 कोटींची तरतूद करण्याचा उल्लेख कुठेच नाहीये, GRला मान्यता तरीही मिळालेली होती। आपली प्रतिक्रिया यावर? GRला मान्यता मिळालेलीच नव्हती। माझं हेच म्हणणं होतं की एकतर मंत्रिमंडळाची ना 23 तारखेची मंजुरी होती ना 30 तारखेची मंजुरी होती, आणि जोपर्यंत कायद्याने प्रोव्हिजनिंग वित्त विभागाकडनं पण होत नाही, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळत नाही, कारण हे काही 10-20 कोटीचं प्रकरण नव्हतं। 200 कोटीची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा त्याला जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हे करता येत नाही। पण तरी हे झालंय आणि वर हे मला अक्कल शिकवतायत धनंजय मुंडे, तर यांना काय म्हणावं आता हा प्रश्न पडलाय की जर तुम्ही मंत्रिमंडळात मंजुरी झाली आहे असं खोटं बोलताय आणि GR काढताय, आणि खरं तर ते GR काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी ही पूर्ण चौकशी करून व्हेरीफाय करूनच त्यांनी सगळं करायला हवं होतं, पण तसं केलेलं दिसत नाही। धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या क्षणी आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत. एबीपी माझाच्या हाती जी कागदपत्र लागली आहेत ती बघता 20 आणि 30 सप्टेंबर 23 आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीची मान्यता असल्याचा उल्लेख नाही, तरी पण 200 कोटींची तरतूद करण्याची योजना कुठेतरी मान्य केली गेलेली आहे आणि या सगळ्याबाबतचा घोळ आहे जो, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? खरं तर अंजली दमानिया परिश्रम घेत आहेत, परिश्रमाने त्या काही मांडणी करत आहेत. मात्र त्या मांडणीच्या नंतरही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे पुरावा एकही सापडला तर आम्ही कारवाई करू. याचा अर्थ त्यांना ते पुरावे वाटत नाही. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा दमानिया एखादी प्रेस घेतात तेव्हा धनंजय मुंडे त्या सगळ्या मुद्द्यांचं खंडन करणारं स्पष्टीकरण त्यांच्याकडून येतं आणि मग पुन्हा दमानिया एका नव्या मोहिमेवर लागतात. या सगळ्यांच्या पेक्षा दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी खरं तर यांची एक खुला डिबेट होणं अपेक्षित आहे. कारण नेमकं याच्यामध्ये कोण आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळतंय हे तरी कळेल की फक्त पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी चालू आहे, याचा किमान आपल्याला छडा लागेल. म्हणजे सुषमाताई, थोडक्यात आता कुठल्याच बाजूने सत्य बाहेर येत नाही असं आपल्याला म्हणायचंय का? नाही, सत्य बाहेर येण्यापेक्षाही ना फक्त एकमेकांचे पॉलिटिकल स्कोर सेट केले जात आहेत असं मला फार खेदाने म्हणावं लागते. कारण हा विषय सुरू झाला होता, मी पुन्हा सांगते की संतोष देशमुखांच्या हत्येपासून. तो हत्येचा विषय सगळा मागे पडलेला आहे आणि धनंजय मुंडे यांच्या भोवतीचा तो चक्रव्यूहाचा फास अवलत चाललेला आहे. परंतु धनंजय मुंडे बोलतायत ते खरं की अंजली दमानिया बोलतात ते खरं, यामध्ये सर्वसामान्य माणूस चक्रावून गेलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने ज्या पद्धतीने हा सूर्य हा जयद्रथ करून दाखवणं जे आहे तर निश्चितपणे उलट मी अशी विनंती करेल की एबीपी माझाने तो पुढाकार घ्यावा आणि एबीपी माझाने ही या दोनही व्यक्तींना समोरासमोर चर्चेसाठी बोलवावं. एक खुली डिबेट त्यांच्यात व्हावी अशी आपली मागणी आहे. पण सुषमाताई, आणखीन एक प्रश्न थोडासा इथे उपस्थित असा होतोय, दोन गोष्टी असू शकतात. एक तर अशा पद्धतीचा GR काढण्यातच आला नव्हता कारण मंत्रिमंडळाची त्याला कुठे परवानगीच नव्हती, किंवा मंत्रिमंडळातल्या नेत्यांना ह्याची माहिती होती का, असे दोन प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल आपण काय बोलाल? मंत्रिमंडळाच्या परवानगीने GR होणं फार अपेक्षित आहे. मात्र काही आपत्कालीन स्थितीमध्ये मंत्रिमंडळात मांडायला एखाद्या गोष्टीला जर वेळ नसेल तर तसे सुद्धा निर्णय होऊ शकतात आणि मागून त्याची मंत्रिमंडळाचा प्रस्ताव किंवा मंत्री परिषदेच्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी तो GR पाठवला जाऊ शकतो. अशा दोनही गोष्टी आहेत. परंतु खरंच तितकी आपत्कालीन स्थिती होती का की एवढ्या इमर्जन्सीमध्ये तुम्हाला घाईघाईमध्ये निर्णय घ्यावा लागला, हे सुद्धा तपासून बघणं गरजेचं. थोडक्यात याच्यामध्ये विविध पद्धतीच्या तांत्रिक बाबी सुद्धा आहेत. धन्यवाद सुषमाताई. याच्यातल्या तांत्रिक बाबी आपण तपासून घेतल्या पाहिजे. नक्कीच. त्यामुळे हा इफ्कोचा मुद्दा जो दमानी यांनी मांडलेला होता, तर हे कृपया आपण समजून घ्या की इफ्को ही जागतिक स्तरावर काम करणारी, किंबहुना देशभरातल्या सगळ्या लोकांच्यासाठी काम करणारी आहे आणि इफ्कोचे प्रोडक्ट हे ऑनलाईन मिळत नाहीत किंवा ते मिळू नयेत. आणि ती बाब अगदी खरी आहे. कारण इफ्कोच्या नावावर जर सपोज काही डुप्लिकेट प्रोडक्ट्स आले आणि त्या प्रोडक्टमुळे जर शेतकऱ्यांना हानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे त्याला एक खिडकी योजनेअंतर्गत इफ्कोनेच विकावं हा फार वाजवी निर्णय आहे किंवा ही फारच वाजवी घोषणा आहे. त्यामुळे इफ्को सारख्या. धन्यवाद सुषमाताई. तुमचे मुद्दे कळले की एक कुठेतरी तांत्रिक सुद्धा याच्यामध्ये विविध गुंतागुंतींच्या अशा बाबी आहेत आणि त्या सुद्धा कुठेतरी समजून घेणं, उघडकीस आणणं गरजेचं आहे. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद रजत, आपण ही जी माहिती आमच्यापर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलीत त्यानिमित्त. दरम्यान या सगळ्या प्रकरणासंदर्भात आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा, संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुठल्याही पद्धतीच्या संवादासाठी उपलब्ध राहू शकले नाहीत. त्यांच्याशी आमचा संपर्क पूर्ण होऊ शकलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.